Okay, so we are going to discuss the disorders of adrenal. का नसेल येत तर मला पटकन सांगायचं. ओके ओके ॲड्रेनल ग्लँडचे दोन पार्ट्स आहेत, ॲड्रेनल कॉर्टेक्स आणि ॲड्रेनल मेडुला. ओके, त्याच्यामधले ॲड्रेनल कॉर्टेक्स रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत ते आपण इथे बघूयात. ओके, सो this adrenal cortex, this section is responsible for the secretion of three kind of hormones. Okay, the first one is the glucocorticoid, second one is the mineral corticoids, and last one is the sex hormones, that is androgen. Androgen. Okay, so these three types of hormones are secreted by the adrenal cortex. Okay, मग ह्याच्या रिलेटेड हे जे हार्मोन सिक्रेट झालेले आहेत त्याच्या रिलेटेड कोणकोणते डिसऑर्डर्स आहेत? कधी जेव्हा हे तीन हार्मोन जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झाले ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून किंवा कमी प्रमाणात सिक्रेट झाले तर आपल्या बॉडीमध्ये कोणते चेंजेस होतात, फिजिओलॉजिकल चेंजेस होतात किंवा आपल्या बॉडीवरती त्याचा ॲडव्हर्स खूप जास्त साईड इफेक्ट किंवा वाईट इफेक्ट कोणता होतो, त्याच्या रिलेटेड कोणकोणते डिसऑर्डर्स होतात ते आपण आता बघूयात. So let's talk about the first hormone, glucocorticoid. Okay, glucocorticoids related कोणकोणते डिसऑर्डर्स आहेत ते पहिले बघूयात. सो लेट्स सी, जर ग्लुकोकॉर्टिकॉइडचं हायपर सिक्रेशन झालं, हायपर म्हणजे काय, ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून खूप जास्त नॉर्मलपेक्षा जास्त अमाऊंटमध्ये जर ग्लुकोकॉर्टिकॉइड जर सिक्रेट झाला, ओके, म्हणजे हायपर सिक्रेशन जर झालं त्याच्यामुळे जो डिसीज होतो त्याला काय म्हटलंय इथे, कुशिन सिंड्रोम असं म्हटलेलं आहे. ओके, सो दिस डिसऑर्डर इज कॉल्ड एज अ कुशिंग सिंड्रोम, CUSHNGS. ओके, कुशिंग सिंड्रोम असं म्हटलं जातं. जर तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं किंवा एक्सटर्नल तुम्हाला विचारलं व्हॉट इज कुशिंग सिंड्रोम, तुम्हाला इनडायरेक्टली काहीच नाही तर एवढं जरी सांगता आलं तर सफिशियंट आहे की इट इज अ डिसऑर्डर रिलेटेड टू द hypersecretion of glucocorticoid from the adrenal gland. Okay, so now focus on the what is the Cushing syndrome. Actual Cushing syndrome काय आहे आपण ते बघूया. सो त्याचे कॉजेस कोणकोणते आहेत कुशिंग सिंड्रोम, त्याची डेफिनेशन बघूया, नंतर त्याचे ते काय काय कॉजेस आहे किंवा कोणत्या कारणामुळे कुशिंग सिंड्रोम होतो ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की कुशिंग सिंड्रोम म्हणजे काय, तर इथे डायग्राम दाखवली, किडनी आहे, किडनीच्या वरती ॲड्रेनल ग्लँड आहे. ओके, वन साईडला हेल्दी आहे आणि सेकंड साईडला कुशिंग सिंड्रोमची ॲड्रेनल ग्लँड आहे. ओके, त्याचं मिनिंग काय होतं की जेव्हा आपल्या ॲड्रेनल ग्लँडमध्ये खूप जास्त अमाऊंटमध्ये जेव्हा हायपर सिक्रेशन होतं ग्लुकोकॉर्टिकॉइडचं किंवा ॲड्रेनलिनचं सुद्धा, ओके, त्यावेळेस आपला जो कुशिंग सिंड्रोम आहे तो प्रोड्यूस होतो. ओके, सो लेट्स सी what are the factors, what are the causes of this adrenal कुशिंग सिंड्रोम. ओके, कुशिंग सिंड्रोमचे कॉजेस कोणकोणते आहेत. ओके, तर सगळ्यात अगोदर जो आहे ते म्हणजे पहिलं कारण ॲड्रेनल ट्युमर अँड मॅलिग्नंट, म्हणजे जर तुमच्या ॲडा कॅन्सर झाला असेल, ओके, ट्युमर म्हणजे काय, कॅन्सर, किंवा मॅलिग्नंट हा कॅन्सरचाच प्रकार आहे. ओके, जर तुमच्या ॲड्रेनल ग्लँडला काही इंजुरी झाली असेल, लाईक ट्युमर्स, meninges and malignant type of disorders which is related to the adrenal gland, so these also responsible for the Cushing syndrome. म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ डिसीज. ओके, मग याच्यामध्ये हा जो आहे ॲड्रेनल ट्युमर म्हणजे काय, कॅन्सर, कॅन्सर हा डिसीज आहे, याच्यामुळे सिंड्रोम होऊ शकतो. आणि सिंड्रोम म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ डिसीज. ओके, म्हणजे खूप वेगवेगळ्या टाईपचे डिसीज एकत्र येऊन एक प्रकारचा सिंड्रोम तयार होतो. ओके, त्याला काय म्हणते, सिंड्रोम. ओके, मग जेव्हा ट्युमर तुमच्या ॲड्रेनल ग्लँड झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा कुशिंग सिंड्रोम होतो. दुसरं असं आहे की तुमची जी अँटेरियर पिट्युटरी, ओके, त्याच्या थ्रू हायपर सिक्रेशन झालं ॲड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोनचं म्हणजे ACTHचं. ओके, त्यावेळेस सुद्धा कुशिंग सिंड्रोममध्ये ते काय होतं, इन्व्हॉल्व्ह होतं. ओके, नंतर आहे नॉर्मली ACTH जो आहे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक, हा फक्त अँटेरियर
पिट्युटरी ग्लॅन्ड मधून सिक्रेट होत नाही, तर इट ऑल्सो सिक्रेटेड नॉन पिट्युटरी ट्युमर्स, द ब्रॉन्चियल कार्सिनोमा, पॅन्क्रियाटिक ट्युमर्स अँड क्रिकेनॉइड ट्युमर्स. ओके, म्हणजे तुमच्या जो काही रिंग नाही तिथे जर कॅन्सर झालेला असेल किंवा पॅन्क्रियासचा कॅन्सर, तशा प्रकारच्या कॅन्सर कंडिशनमध्ये सुद्धा ACTH काय होतो किंवा ACTH सिक्रेशन वाढतं किंवा हायपर सिक्रेशन होतं. ओके, हे तीन आपल्या कुशिंग सिंड्रोमसाठी. आणखी दुसरं काय आहे, तर एखादा पेशंट असेल ज्याच्यावर हार्मोनल थेरपीचा तो खूप जास्त अमाऊंटमध्ये ACTHचे हाय डोस घेत असेल, ओके, किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचे, ओके, त्याचा अल्टिमेटली परिणाम कुशिंग सिंड्रोममध्ये होतो. कुशिंग सिंड्रोमसाठी 4 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. पहिला मिनरल ग्लॅन्ड ट्युमर झाला असेल किंवा ती ॲड्रेनल ग्लॅन्ड मॅलिग्नंट असेल, ओके, तो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे कुशिंग सिंड्रोमसाठी. किंवा पिट्युटरी जर ACTH जास्त अमाऊंटमध्ये रिलीज झालं किंवा नॉन पिट्युटरी ऑर्गन जे आहेत जसं की ब्रॉन्काय, पॅन्क्रियास, ओके, अशा ठिकाणी कॅन्सर झालेला असेल त्याच्यामधून सुद्धा ACTH रिलीज होतो आणि त्याचा अल्टिमेटली इफेक्ट सिंड्रोममध्ये होतो किंवा कुशिंग सिंड्रोमसाठी रिस्पॉन्सिबल आहे. किंवा एखादा पेशंट खूप जास्त वेळासाठी प्रोलॉंग थेरपेटिक यूज, प्रोलॉंग म्हणजे खूप वेळासाठी, ओके, खूप लॉंग टर्मसाठी थेरपेटिक यूज म्हणजे काय, टॅब्लेट जर असेल कोणत्या टॅब्लेटचा, तर ACTH किंवा GS म्हणजे काय, ग्लुकोकॉर्टिकॉइड, ओके. ACTH किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड खूप टाइमसाठी किंवा खूप वेळासाठी जर घेत असेल त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या कुशिंग सिंड्रोमवरती होतो किंवा कुशिंग याच्यामुळे होतो, ओके, इफ दे टेकिंग इन अ हाय डोस. बरं, आता ठीक आहे, आपल्याला कळालं की कुशिंग सिंड्रोम कशामुळे होतो, कारण समजले. पण कुशिंग सिंड्रोम कसं ओळखणार की ह्या पर्सनला कुशिंग सिंड्रोम झालेला आहे? व्हॉट इज द सिम्पटम्स? नाव लेट्स मूव्ह टू दिस. सो द फर्स्ट सिम्पटम्स इज द पेनफुल ॲडिपोसिटी. ॲडिपोसिटी म्हणजे काय? एक तर सूज येणार त्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये आणि तिथे त्या सुजलेल्या पोर्शनमध्ये पेन सुद्धा प्रोड्यूस होणार, ओके. ॲडिपो म्हणजे काय? ॲडिपोज टिश्यू काय? फॅट ज्या सेल्समध्ये किंवा टिश्यूमध्ये फॅट स्टोअर केलं जातं त्याला काय म्हणायचं, असं म्हटलं जातं, ओके. मग एकतर फेस रिजन, नेक रिजन आणि ॲब्डॉमिनल रिजन, ओके, तिथले जे काही ॲडिपोज टिश्यू आहे त्याच्यामध्ये फॅट खूप जास्त जमा होईल आणि तिथला एरिया खूप जास्त सुजेल, ओके, आणि सुजल्यामुळे तिथे खूप जास्त पेन दिसेल, ओके. अशा प्रकारचा सिम्पटम्स आहे आपला कुशिंग सिंड्रोमचा, ओके. त्याला काय म्हणणार? पेनफुल ॲडिपोसिटी, ओके. सो द पेनफुल ॲडिपोसिटी ऑफ फेस, नेक अँड ॲब्डॉमिन, ओके. जर अशा प्रकारची सूज आपल्या मानेवरती किंवा नेकवरती, फेसवरती किंवा पोटावरती म्हणजे ॲब्डॉमिनल रिजनवरती जर आली, ओके, आणि त्याचा जो शेप एक आकार शेप तयार होतो, ओके, सूज आल्यामुळे, ओके, अशा प्रकारच्या सिम्पटम्सला किंवा अशा प्रकारचा सिम्पटम्स हा कुशिंग सिंड्रोमचा आहे. नेक्स्ट आहे सेकंड, एक्सेस. इथे डायग्राम बघा, इथे पोटाचा जो एरिया आहे, इथे हा जो सेक्शन, इथे काय मून लाईक स्ट्रक्चर झाले किंवा पूर्ण गोलाकार स्ट्रक्चर झालंय. हा जो मानेचा एरिया जो आहे इथला, ओके, त्या मानेवरती सुद्धा काय झालेलं आहे, सूज आलेली आहे. अल्टिमेटली सगळे फॅक्टर्स किंवा सिम्पटम्स कशाचे आहेत, आपल्या कुशिंग सिंड्रोमचे आहेत, ओके. ओके, नेक्स्ट आणखी कसं ओळखू शकता, तर एक्सेस प्रोटीन कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकडाऊन. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? तर ब्रेकडाऊन. एनाबॉलिझम म्हणजे काय? मेडअप किंवा मेकअप. आता प्रोटीनचं काय झालं, ओके, तुमच्या नॉर्मली जे टीनएजर्स असतात, म्हणजे जसं जसं तुम्ही लहान असता तोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन खूप जास्त असतं, त्यामुळे तुमची स्किन टाईट असते, प्लस ग्लोसी स्किन असते, ओके, आणि स्मूथ पण असते. पण जर प्रोटीनचं कॅटाबॉलिझम झालं किंवा त्याचं ब्रेकडाऊन जर झालं, तर तुमची जी काही मसलची जी थिकनेस आहे किंवा तुमची जी थिकनेस आहे स्किनची ती काय होते, कमी होते, ओके.
मग हा जो काही ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे, ओके, जर जास्त अमाउंटमध्ये रिलीज झाला तर प्रोटीनचं कॅटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळे स्किनची जी लाइनिंग आहे, ओके, थिकनिंग ऑफ टिश्यू अँड द मसल, स्पेशली कुठे लिम्सवरती. लिम्स म्हणजे कोणते? तुमचे हात आणि पाय. ओके, ह्या 2 सेक्शनमध्ये काय होणार आहे, तिथली जी मसल लेयर आहे ती काय होणार आहे, थिन होणार आहे. थिक नाही, जाड नाही तर पातळ होत जाईल. ओके, सो दिस इज द सेकंड सिम्पटम. नेक्स्ट नंबर 3, सेपरेशन ऑफ द ग्रोथ हार्मोन. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलीज झाल्यामुळे अड्रेनल पिट्युटरी ग्लॅन्डमधून जो काही ग्रोथ हार्मोन सिक्रिएट होतो त्याचा रेट काय होणार आहे, कमी होणार. आणि ग्रोथ हार्मोन तुम्हाला माहिती आहे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर तुमचे बोन जे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ते होणार नाहीत. कारण ग्रोथ हार्मोन जास्त करून मसल्स वरती आणि तुमच्या बोन्स वरती ऍक्ट होतो. ओके, मसल वरती ऍक्ट झाल्यानंतर तुमची मसल टोन मेंटेन करण्याचं काम ग्रोथ हार्मोनचं आहे. ओके, आणि जर तुमच्या बोन्स मध्ये जर ग्रोथ हार्मोन जर गेलं, तुमची बोनची जी इंटिग्रिटी आहे किंवा जो स्ट्रॉंगनेस जो आहे, बोनचा जो स्ट्रॉंगनेस जो फॅक्टर आहे तो मेंटेन करण्याचं काम आपलं ग्रोथ हार्मोनचं आहे. ओके, पण जेव्हा एक्सेस अमाऊंट मध्ये ग्लुकोज रिलीज होतो त्यावेळेस ह्या ग्रोथ हार्मोनचं जे काही सिक्रेशन रेट आहे, जेवढं अमाऊंट मध्ये नॉर्मली होते त्याच्यापेक्षा कमी करणार. ओके, सप्रेशन ऑफ, मग त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑस्टोपोरोसिस. ऑस्टोपोरोसिस म्हणजे तर जे काही आपले जे बोन डेन्स बोन असतात, ओके, तर तिथे काय होतं, तिथले जे ऍक्च्युअल कॅल्शियमची क्वांटिटी ते काय होणार आहे, कमी होत जाईल. कॅल्शियम रिलीज होत जाईल बोन आणि जो काही बोन आहे तो वीक बनत जाईल. ओके, ऑस्टोपोरोसिस त्याला म्हटलं जातं. ओके, तुमची बोनची इंटिग्रिटी काय होईल, कमी होईल किंवा त्याची जी स्ट्रॉंगनेस जो आहे तो बोनचा काय होईल, कमी होईल. ऑस्टिओपोरोसिस कंडिशन आहे ऑस्टिओमध्ये. ओके, आणि कशामुळे होणार आहे, तर ग्रोथ हार्मोनची कमी झाली म्हणून. पण का झाली, तर आपलं ग्लुकोकॉर्टिकॉइड जे आहे ते जास्त अमाऊंट मध्ये सिक्रेट झाल्यामुळे ऍड्रेनल पिट्युटरी ग्लॅंड वरती किंवा जे आपले अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड आहे त्याच्यामधून ग्रोथ हार्मोन रिलीज होत आहे ते कमी होईल. ओके, नंतर सेकंड आहे, ओके, किफोसिस म्हणजे काय, तर इथे बघा या डायग्राम मध्ये ओके, हा जो एरिया आहे हा नॉर्मल स्पाइन आहे, म्हणजे तुमचा वर्टिब्रल कॉलम जो आहे नॉर्मली रफली एस शेप मध्ये असतो. ओके, आणि जेव्हा किफोसिस होतं त्यावेळेस इथला जो सरफेस एरिया, इथला जो पोर्शन जो आहे, ओके, एक मिनिट, हा जो सरफेस एरिया खूप जास्त बाहेर येतो आणि इकडचा जो सरफेस खूप जास्त आतमध्ये जातो. ओके, अशी वर्टिब्रल कॉलमची किंवा वर्टिब्रेट काय होते अरेंजमेंट, अबनॉर्मल रिअरेंजमेंट ऑफ दी वर्टिब्रल डिस्क कॉल्ड एज किफोसिस. ओके, अशा प्रकारचे सिम्पटम्स कशामध्ये तर कशामुळे दिसणार आहे, तर आपल्या ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट झाल्यामुळे होणार. ओके, नेक्स्ट आहे पॅथॉलॉजिकल फॅक्टर. आता तुम्हाला तर माहिती आहे की जास्त अमाऊंट मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट झालं त्याच्यामुळे एकतर बोनचा स्ट्रॉंगनेस जो आहे, स्ट्रॉंग जी ऍक्टिव्हिटी आहे ती कमी झाली म्हणजे ऑस्टिओपोरोसिस झाला. ऑस्टिओपोरोसिसमुळे किम्फोसिस झाला. ओके, आणि ऑब्विसली तुमचे बोन्स काय होतील, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे कारण बोन मध्ये स्ट्रॉंगनेस नाहीये, मग तो बोन तेवढ्या अमाऊंट मध्ये स्ट्रॉंग. ओके, सो पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. ओके, जर कुछ झालेलं असेल त्या पर्सन मध्ये फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर का म्हटलं तर हेच तुम्हाला जे डिस्क्रिप्शन जे सांगितलं ते सांगता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ग्लुकोनिओजेनेसिस. ओके, नेक्स्ट फॅक्टर काय तर ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे जो ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे जास्त अमाऊंट मध्ये सिक्रेट झाल्यामुळे ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस खूप जास्त अमाऊंट मध्ये होते. आणि ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, ग्लुकोज फॉर्मेशन. ओके, मग खूप जास्त ग्लुकोज तुमच्या बॉडीमध्ये काय होत जाईल, तयार होत जाईल आणि ग्लुकोज तुमच्या गेल्यामुळे ब्लडचं ग्लुकोज लेवल वाढेल. ओके, म्हटलं त्याला काय म्हणणार, हायपरग्लायसेमिया. ओके, हायपर
ग्लायसेमिया कंडिशन प्रोड्यूस होईल कशामुळे? इन्क्रीज्ड सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. ओके. आता तुमच्या ब्लडमध्ये सॉरी ग्लुकोज लेवल वाढलेली आहे. अल्टिमेटली हे सगळं ब्लड आहे तुमच्या किडनीमध्ये जाणार फिल्ट्रेशनसाठी. ओके. मग जेवढ्या अमाऊंटमध्ये जास्त ग्लुकोज ब्लड होईल तेवढ्या अमाऊंटमध्ये सुद्धा आपल्या किडनी थ्रू हे ग्लुकोज बाहेर टाकलं जाईल. ओके. नॉर्मलपेक्षा. ओके. आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं किंवा युरिनमध्ये जर ग्लुकोज असेल त्याला काय म्हणायचं? ग्लुकोसोयुरिया. ओके. अशा प्रकारचे 2 सिम्प्टम्स त्या पेशंटमध्ये दिसेल. कुशिंग सिंड्रोम आहे किंवा ज्या पेशंटमध्ये जास्त अमाऊंटमध्ये काय झाले? ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलीज झाले. पहिला आहे हायपर ग्लायसेमिया आणि सेकंड आहे ग्लायकोसोयुरिया. हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय? इन्क्रीजिंग ब्लड ग्लुकोज लेवल. कशामुळे? तर ग्लुकोनिओजेनेसिस जी प्रोसेस असते खूप फास्ट खूप वेळासाठी होत राहते. ओके. त्याच्यामुळे ग्लुकोजची इन्क्रीज होते आणि त्याला काय म्हणायचं? हायपर ग्लायसेमिया असं म्हणायचं. ओके. आणि तेवढ्याच अमाऊंटमध्ये एक्सक्रिशन सुद्धा होणार आहे आणि मग तुमच्या युरिनमध्ये ग्लुकोज सुद्धा प्रेझेंट असणार आहे. त्याला काय मग ग्लुकोसोयुरिया असं म्हणायचं. ओके. नेक्स्ट आहे ॲट्रोपी ऑफ लिम्फॉइड्स. ॲट्रोपी म्हणजे काय? तर सूज येणे किंवा लेशन म्हणा. ओके. अशा प्रकारचे जे काही लिम्फॉइड टिश्यूज आहेत तुमच्या बॉडीमधले ते काय होतील? सुजून जातील. ओके. आणि त्याच्यामुळे काय होईल? लिम्फॉइड टिश्यूचं काय काम असतं? तर इम्युन सिस्टीम बुस्टअप करण्याचं काम आहे किंवा इम्युन देण्याचं काम कोणाचं आहे? आपल्या लिम्फॉइड टिश्यूचं आहे. ओके. आणि जर लिम्फॉइड टिश्यू मध्ये जर ॲट्रोपी झाली किंवा इन्फेक्शन जर झालं, ओके, किंवा स्वेलिंग झालं, ओके, अशा कंडिशनमध्ये आपली इम्युन सिस्टीम काय होईल? कमी होईल. ओके. ऑफ द इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस होईल. ओके. सो डिप्रेस द इम्युन रिस्पॉन्स. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे जर तुमची बॉडी वीक असेल, तुमची सिस्टीम पॉवरफुल नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे काय असतात होण्याचे चान्स जास्त असतात. ओके. मग 10 नंबरचा जो सिम्पटम आहे तो आहे की ससेप्टेबल टू द अदर टाइप ऑफ इन्फेक्शन. ससेप्टेबल म्हणजे काय? कॅपेबल. दुसऱ्या प्रकारचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकेल अशा प्रकारची कॅपेबिलिटी जास्त इन्क्रीज होते तुमची इम्युन सिस्टम कमी झाल्यामुळे. ओके. सो दीज आर द 10 signs or symptoms of Cushing syndrome person. Okay. As well as again insomnia, euphoria and psychosis. Insomnia म्हणजे काय? की त्या पेशंटला झोप लागणार नाही. काय म्हणायचं? इन्सोमनिया. ऑब्विसली झोप लागत नाही म्हटल्यावर तो जागाच असतो आणि कोणता ते विचारत असणार आहे, स्वतःच्या धुंदीत असणार आहे. ओके. कारण तो खुश असल्यावर सुद्धा झोप लागत नसते माणसाला. ओके. विनाकारण एक्साइटमेंट कंडिशन असेल त्याला काय म्हणायचं? इफोरिया असं म्हणायचं. ओके. एक्सेसिव्ह एक्साइटमेंट ऑफ नर्वस टिश्यू त्याला काय म्हणायचं? इफोरिया असं म्हणायचं. ओके. इन्सोमनियामुळे इफोरिया होणार आहे आणि इफोरिया आणि इन्सोमनिया कंबाईन जर झाली तर सायकोसिस होऊ शकतं किंवा तो पेशंट वेडा आहे असं समजलं जाईल किंवा सायकोसिसचे सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसतील. ओके. तो झोपणार पण नाहीये प्लस तो पेशंट विनाकारण एक्साइटेबल असणार. एक्साइटेबल म्हणजे काही ना काही वारंवार त्याच गोष्टी काय करत जाईल? रिपीट करत जाईल. ओके. कारण त्याची हायपर एक्साइटेबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. ओके. तेच अल्टिमेटली इफेक्ट त्याच्या नर्वस सिस्टीमवर होतो. तो म्हणजे काय? सायकोसिस इफेक्ट प्रोड्यूस होतो. ओके. सो दिस इज अबाउट द साइन अँड सिम्पटम्स ऑफ द कुशिंग सिंड्रोम. आता सायकोसिस झालं म्हटलं त्याला सायकोसिसमध्ये दोन्ही पण होतं. डिप्रेशन पण होतं आणि एक्साइटमेंट किंवा इफोरिया होतो. ओके. म्हणजे तो पेशंट काही वेळेस काय होणार आहे? खूप जास्त आनंद दिसेल. काही वेळेस डाचन कोपऱ्यात जाऊन बसेल. म्हणजे डिप्रेशनमध्ये दिसेल. ओके. आणि डिप्रेशनमुळे इनडायरेक्टली तुमच्या बॉडीवर टेन्शन प्रोड्यूस होणार आहे. ओके. फिमेल असतील ते फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्स प्रोड्यूस होईल. ओके. सो दीज आर द 16 फॅक्टर्स फॉर दी 16 symptoms of the Cushing syndromes. Now let's do the hyposecretion. आतापर्यंत काय बघितलं आपण की हायपोसिक्रेशनमुळे कोणता डिसीज झाला कोणता सिंड्रोम झाला तर कुशिंग सिंड्रोम झाला हे बघितलं आपण. मग तो कशामुळे झाला ते 3 त्याची कारण बघितले. ओके. त्याच्यानंतर कुशिंग सिंड्रोम जर झाला तर पेशंटला ओळखायचं कसं?
तर त्याचे आपण काय बघितले, सिम्पटम्स बघितले. आता जर ग्लुकोकॉर्टिकॉइड जर कमी झाले तुमच्या बॉडीमध्ये, ॲड्रेनल कॉर्टेक्समधून जर ग्लुकोकॉर्टिकॉइड कमी अमाऊंटमध्ये हायपोसिक्रेशन जर झालं तर काय होईल ते बघूया. सो तुम्हाला तर माहितीच आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइडचा जो रोल आहे तो काय आहे. ओके, तो ग्लुकोकॉर्टिकॉइड काय करतो, तर ब्लड ग्लुकोज लेवल वाढवण्याचं काम करण्याचं म्हणजे काम कोणाचं, ग्लुकोकॉर्टिकॉइडचं आहे. प्लस ग्लुकोनिओजेनेसिस होते म्हटलं, ब्लड ग्लुकोज लेवल सुद्धा मेंटेन करण्याचं काम कोणाचं, आपल्या ग्लुकोकॉर्टिकॉइडचं आहे. प्लस तो आपल्या मसलवरती सुद्धा ऍक्ट होतो टू मेंटेन द मसल टोन, ओके, आणि मसल इंटिग्रिटी. पण जेव्हा ग्लुकोज लेवल जेव्हा कमी होईल त्यावेळेस काय होईल. ओके, so the inadequate secretion of glucocorticoid damage the gluconeogenesis process. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण मगाशी बघितलं की ज्यावेळेस ग्लुकोकॉर्टिकॉइडची क्वांटिटी जास्त झाली तर एक्सेसिव्ह ग्लुकोनिओजेनेसिस झाला. आता कमी झालं काय होणार आहे, लो ग्लुकोजेनेसिस म्हणजे काय, तर ग्लुकोजची क्वांटिटी आपल्या ब्लडमध्ये काय होईल, कमी होईल, म्हणजे लो ब्लड ग्लुकोज लेवल होईल. ओके, नंतर मसल बिकम वीक. ओके, मसल काय होतील, वीक बनतील, स्ट्रॉंग होणार नाहीत. कशामुळे, तर ग्लुकोकॉर्टिकॉइडची लेवल कमी झाल्यामुळे. ओके, सो दीज आर द symptoms of glucocorticoid after hyposecretion. Okay, so now let's move to the next one, next hormone, mineral corticoid. Okay, आतापर्यंत आपण बघितलं ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलेटेड हायपरसिक्रेशन झाल्यानंतर काय होतं आणि हायपोचं काय होतं ते बघितलं. आता ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून 3 हार्मोन्स होतात. ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आपण आत्ताच कंप्लीट केलाय. आता बघायचं सेकंड हार्मोन जो आहे तो म्हणजे मिनरल कॉर्टिकॉइड. ओके, आता मिनरल कॉर्टिकॉइडचा रोल काय आहे तुमच्या बॉडीमध्ये, आपण हे ऑलरेडी बघितले पण पुन्हा रिवाइज करूया. तो मिनरल कॉर्टिकॉइड काय करतो, सोडियम आणि वॉटर Na+ अँड H2 म्हणजे वॉटर हे ब्लड मध्ये पुन्हा रिअब्सॉर्ब करण्याचं काम कोणाचे, आपल्या मिनरल कॉर्टिकॉइडचे. आणि तुमच्या ब्लड मध्ये जे काही पोटॅशियम आयन्स आहेत ते ब्लड मधून बाहेर किंवा एक्सक्रिशन ऑफ पोटॅशियम आयन्स फ्रॉम द ब्लड. ओके, अशा प्रकारचे ऍक्शन कोण करतं, मिनरल कॉर्टिकॉइड्स करतात. ओके, आता जर मिनरल कॉर्टिकॉइड ची क्वांटिटी जास्त झाली तुमच्या बॉडीमध्ये, म्हणजे हायपरसिक्रेशन जर झालं, हायपरसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड. आता मगाशी मी रोल काय सांगितलं तुम्हाला, की तुमच्या बॉडीमध्ये वॉटर आणि सोडियम ब्लडमध्ये किंवा ब्लडमध्ये रिअब्सॉर्ब म्हणजे पुन्हा पाठवण्याचं काम कुणाचं आहे, आपल्या मिनरल कॉर्टिकॉइडचं आहे. समजा तुमच्या बॉडीमध्ये आपलं जे काही मिनरल कॉर्टिकॉइड जो आहे तो वाढलाय जास्त. ओके, त्यावेळेस काय होणार आहे, तर जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये तुमच्या बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये म्हणण्यापेक्षा ब्लडमध्ये सोडियम क्वांटिटी वाढत जाईल, वॉटर क्वांटिटी वाढत जाईल. ओके, आणि इफेक्ट असा आहे मिनरल कॉर्टिकॉइडचा की तो ब्लड मधला पोटॅशियम आयन बाहेर. ओके, मग मिनरल कॉर्टिकॉइड इथं काय जास्त सिक्रेट झालं म्हटलं, जास्तीत जास्त पोटॅशियम आयन्स बाहेर टाकले जातील. ओके, मग त्याच्यामुळे कोणता इफेक्ट होईल आफ्टर हायपर सिक्रेशन, तर ब्लड प्रेशर वाढणार आहे, कारण तुमच्या ब्लडमध्ये सोडियम आणि वॉटरची क्वांटिटी वाढली. वॉटर म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर प्रोड्यूस होतं. ओके, वॉटर जास्त वाढलं म्हटलं ब्लड प्रेशर सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. ब्लड प्रेशर वाढलं कशामुळे, तर तुमच्या ब्लड मधलं वॉटरमुळे व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झालं, म्हटलं ब्लड व्हॉल्यूम सुद्धा काय झाला, इन्क्रीज झाला. ओके, आणि तुमच्या ब्लड मधलं पोटॅशियम लेअर म्हणजे K+ ची क्वांटिटी कमी झाली, म्हणजे काय, हायपोकॅलेमिया. काय झालं, हायपोकॅलेमिया. ओके, सो द एक्सेसिव्ह एक्सक्रीशन ऑफ पोटॅशियम causing hypokalemia, which leads to cardiac arrhythmia, alkalosis, alkalosis, synapse, and muscle weakness.
So these kinds of effect produced by the hypersecretion of mineral corticoids. जर तुमच्या ब्लडमध्ये मिनरल कॉर्टिकॉइडची क्वांटिटी जर जास्त झाली त्यावेळेस हायपोकॅलेमिया होईल. हायपोकॅलेमिया म्हणजे काय, तर तुमच्या ब्लडमधलं पोटॅशियम आयन्स कमी होतील. का होतील? कारण जास्त अमाऊंटमध्ये मिनरल कॉर्टिकॉइड स्पेशली अल्डेस्टेरॉन जर सिक्रेट झालं तर ब्लडमधलं जे कॅल्शियम आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतात. ओके, जास्त अमाऊंटमध्ये बाहेर टाकल्यामुळे काय होईल, हायपोकॅलेमिया कंडिशन होईल. ओके, आणि तुमच्या ब्लडमध्ये जर पोटॅशियम लेवल जर कमी झाली तर कार्डियक अरिथमिया होण्याचे चान्सेस आहेत. आता कार्डियक अरिथमिया म्हणजे काय, तर ते हार्ट फेल्युअर किंवा जे हार्ट आहे ते प्रॉपरली रिलॅक्स होणार नाही. ओके, रिलॅक्स होणार नाही, कॉन्टॅक्ट सुद्धा होणार नाही. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ कार्डियक अरिथमिया. अल्कलॉसिस म्हणजे काय, तुमचं ब्लडचं अल्कलाईन पीएच होईल. प्लस सिनकॉप्स म्हणजे काय, तर तुमची कार्बन डायऑक्साईडची क्वांटिटी सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार आहे. आणि प्लस तुमच्या जी काही बॉडी आहे, बॉडी ब्लू कलर मध्ये होऊन जाईल. ओके, त्याला सिनकॉप असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द फॅक्ट इफेक्ट्स ऑफ दी हायपोसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स. आता जर आता हायपोसिक्रेशन बघितलं की हायपोसिक्रेशन मुळे काय काय झालं, म्हणजे नायट्रेमिया झाला, नंतर ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन झालं, इन्क्रीज ब्लड झाला. ओके, हायपोकॅलेमिया सुद्धा झाला, त्याच्यामुळे कार्डियक अरिथमिया, अल्कोलॉस किंवा कॉप्स विकनेस होण्याचे चान्सेस आहेत. हे बघितलं हायपरसिक्रेशन नंतर. पण सॉरी, आता जर त्याच्या रिलेटेड डिसऑर्डर्स कोणते, की मिनरल कॉर्टिकॉइड्सचं हायपरसिक्रेशन झाल्यामुळे जो सिंड्रोम होतो त्याला काय म्हणायचं, कॉन सिंड्रोम. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडमुळे जो सिंड्रोम झाला, जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट झाल्यामुळे त्याचं नाव काय होतं, तर कुशिंग सिंड्रोम. आणि कॉर्टिकॉइड्सचं आहे त्याचं नाव काय, तर कॉन सिंड्रोम. ओके, आता कॉन सिंड्रोम काय ते बघूया. So the Cone syndrome, it is called as aldosteronism. ओके, अल्डोस्टेरोनिझम म्हणजे काय, अल्डेस्टेरॉन पहिला जो वर्ड आहे, निझम ISM जो लास्टचा वर्ड आहे तो जर तुम्ही वाचला नाही तर अल्डेस्टेरॉन कशाचं एक्झाम्पल आहे, मिनरल कॉर्टिकॉइडचं. ओके, जर मिनरल कॉर्टिकॉइड तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त सिक्रेट आउट झाले, ओके, त्याच्यामुळे जो डिसीज होतो त्याला काय म्हणायचं, अल्डोस्टेरोनिझम. आणि याचं दुसरं नाव काय, तर कॉन सिंड्रोम असं म्हटलं जातं. ओके, सो आता कॉन सिंड्रोमचे पण पुन्हा स्टेजेस आहेत, त्याच्यामध्ये प्रायमरी आहे आणि सेकंडरी आहे, ते बघूया. सो द अल्डोस्टेरोनिझम हॅव बीन द टू फेज, प्रायमरी अल्डोस्टेरोन अँड सेकंडरी aldosterone. Bye bye. So let's move to the first primary. प्रायमरी अल्डोस्टेरोनिझम मध्ये काय होतं आणि सेकंडरी मध्ये काय होते, याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवलं तर ठेवायची लक्षात गरज नाही. ओके, आता तुम्हाला माहिती का अल्डोस्टेरोन म्हणजे काय, तर मिनरल कॉर्टिकॉइड्स किंवा अल्डोस्टेरॉन हार्मोन. आता हे जे काही इन्क्रीज होते ते कशामुळे, तर तुमचं जी काही ॲड्रेनल ग्लँड आहे ते सगळे दोन्ही पण नाही तर त्याच्यामधली तर एक ग्लँड काय झाली किंवा त्या ग्लँडला काय झालं, ट्युमर झालं किंवा कॅन्सर झाला. ओके, मग ती ॲबनॉर्मली फंक्शन करणार आहे. एक ग्लँड मध्ये मिनरल कॉर्टिकॉइड नॉर्मल मिनरल कॉर्टिकॉइड सिक्रेट करेल, आणि ज्या ग्लँडला ट्युमर झालं ती ग्लँड काय करेल, जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये मिनरल कॉर्टिकॉइड्स काय करेल, प्रोड्यूस केले. परंतु हे जे काही इन्क्रीज झालेले मिनरल कॉर्टिकॉइड्स आहेत हे रास इंडिपेंडेंट आहे. रास म्हणजे काय, आर मध्ये काय, रेनिन, ए म्हणजे काय, अँजिओटेन्सिन, आणि एस म्हणजे सिस्टीम. ओके, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डेस्टर आहे तुमची आहे, त्याच्यावरती हे डिपेंड नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अल्डेस्टर आहे, वॉटर रिअब्झॉर्प्शन आणि सोडियम रिअब्झॉर्प्शन, ज्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर मेंटेन होतो. ओके, आणि ते जे मेंटेन जे होतं त्याच्या
मेंटेन होण्याची जी प्रोसेसच्या थ्रू केली जाते तर रास सिस्टम थ्रू केली जाते. ओके. मग जेव्हा नॉर्मली अल्डोस्टेरॉन जेव्हा होतो त्यावेळेस रास जो आहे त्याचा काहीही नाही. ओके. So the primary aldosteronism is an excessive secretion of mineral corticoids, especially aldosterone, which is independent of the renin-angiotensin-aldosterone system. It is usually caused by a tumors affecting only a one adrenal gland. Okay. Now move to the secondary aldosteronism. आता सेकंडरी अल्डोस्टेरोनिझम कधी होणार आहे? जर this is caused by overstimulation of normal gland by excessively high blood level of renin-angiotensin that result from low renal perfusion, low blood sodium. म्हणजे तुमचे ज्या दोन ॲड्रेनल ग्लँड आहेत किडनीच्या वरती जे आहेत, ओके, ते काय होतात, खूप जास्त ओव्हर स्टिम्युलेट होतात. ओके, हे पहिलं कारण आहे. दिस सेकंडरी अल्डोस्टेरॉन, this is caused by overstimulation of normal gland. कशामुळे होतात ह्या ओव्हरस्टिम्युलेटेड? ड्यू टू एक्सेस हाय ब्लड लेवल ऑफ रेनिन अँड अँजिओटेन्सिन. तुमच्या ब्लड मध्ये जे रेनिन आहे आणि अँजिओटेन्सिन एन्झाइम्स आहेत, ओके, ह्या दोघांची क्वांटिटी जर ब्लड मध्ये तुमची ॲड्रेनल झाली तर तो ग्लँड काय करतात, जास्त ऍक्टिव्ह होतात. ओके. आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे अल्डेस्टेरॉन जो हार्मोन आहे तो सिक्रेट केला जातो. ओके. सो त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी अल्डेस्टेरोनिझम असं म्हटलं जातं. ओके. मग डिफरन्स काय दोघांमध्ये, प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये? तर प्रायमरी मध्ये ओव्हर स्टिम्युलेशन ॲड्रेनल ग्लँडचं होत नाही. फक्त कोणती तरी एक ग्लँड काय झालेली आहे, ट्युमरमुळे अफेक्टेड झाले किंवा एका ग्लँड कॅन्सर झाला किंवा ट्युमर झाल्यामुळे त्याचं काय होतं, मिनरल कॉर्टिकॉइड्स किंवा अल्डेस्टेरॉनचं सिक्रेशन वाढतं. परंतु सेकंडरी अल्डेस्टेरॉन जो आहे, अल्डेस्टेरोनिझम, त्याच्यामध्ये दोन्ही ग्लँड्स नॉर्मल असतात, त्याच्यावर कोणताही कॅन्सर वगैरे नाहीये. ओके. तरी सुद्धा त्या काय करतात, जास्त अमाऊंटमध्ये अल्डेस्टेरॉन सिक्रेट करतात. कशामुळे? की तुमच्या ब्लडमध्ये जेव्हा रेनिन अँड अँजिओटेन्सिन हार्मोन जे आहेत खूप जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळेस या ग्लँड्स काय करतात, अजून जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट करतात. आणि ह्या ज्या कन्सिडरली ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, सेकंडरी अल्डोस्टेरोनिझम असं म्हणायचं. ओके. नाव लेट्स सी द हायपोसिक्रेशन. आता तुम्हाला कळालं की जास्त सिक्रेशन जो सिंड्रोम होतो त्याला काय म्हटलं आपण, कॉन सिंड्रोम असं म्हणतो. ओके. पण आता कमी सिक्रेशन जर झालं मिनरल कॉर्टिकॉइड्स त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर हायपोनॅट्रिमिया. तुम्हाला माहिती आहे की मिनरल कॉर्टिकॉइड काय करतो, ब्लडमध्ये सोडियम क्वांटिटी आणि वॉटर क्वांटिटी वाढवतो. ओके. म्हटल्यावर आता हायपोसिक्रेशन झालं म्हटलं तुमच्या ब्लड मधलं सोडियम क्वांटिटी कमी होणार आहे, वॉटर क्वांटिटी सुद्धा कमी होणार आहे. मग ज्यावेळेस सोडियम क्वांटिटी कमी होते ब्लड मधली, ओके, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, हायपोनायट्रेमिया. त्याला काय म्हणायचं, हायपोनायट्रेमिया. दॅट इज ब्लड सोडियम डिफिशियन्सी, हायपोनायट्रेमिया. ओके. नेक्स्ट आहे हायपरकॅलेमिया. हायपरकॅलेमिया म्हणजे काय, मिनरल कॉर्टिकॉइडची क्वांटिटी कमी झाल्यामुळे किंवा सिक्रेशन रेट कमी झाला किंवा हायपोसिक्रेशन झाल्यामुळे तुमच्या ब्लडमधून जे काही पोटॅशियम बाहेर काढण्याचं काम कोणाचं, आपल्या ह्या मिनरल कॉर्टिकॉइड. आता मिनरल कॉर्टिकॉइडच कमी आहे म्हटलं तुमच्या ब्लडमध्ये कॅल्शियम तसंच जमा राहत, म्हणजे तसंच जमा राहील, ते बाहेर येणार नाही. म्हणजे कॅल्शियमची क्वांटिटी ब्लडमध्ये काय होईल, इन्क्रीज होईल. त्याला काय म्हणायचं, हायपर कॅलेमिया असं म्हणायचं. ओके. हा सॉरी, पोटॅशियम. ओके. पोटॅशियमची क्वांटिटी काय होते, इन्क्रीज होत जाते ब्लडमध्ये. ओके. नेक्स्ट आहे डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन का बरं, तर तुमच्या ब्लड मधलं वॉटर क्वांटिटी सुद्धा काय होते, कमी होत जाणार आहे. ओके. म्हणजे ब्लड व्हॉल्यूम सुद्धा कमी होणार आहे. ओके. लो ब्लड प्रेशर होणार आहे आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशन किंवा तुमच्या बॉडी मधलं बॉडी मधलं वॉटर क्वांटिटी कमी झाली, त्या कंडिशनला काय म्हणतात, डिहायड्रेशन असं म्हटलं जातं. ओके. सो दीज आर द 3 इफेक्ट्स कॉज्ड ड्यू टू हायपोसिक्रेशन ऑफ
मिनरल कॉर्टिकॉइड. MC म्हणजे काय? मिनरल कॉर्टिकॉइड्स. ओके. सो दिस इज अबाउट दी हायपर अँड हायपोसिक्रेशन ऑफ दी मिनरल कॉर्टिकॉइड्स. नेक्स्ट आहे जर समजा तुमचे ॲड्रेनल कॉर्टेक्स प्रॉपरली वर्कच करत नसेल, त्यावेळेस काय? ओके. सो देर इज वन डिसऑर्डर और डिसीज विच इज कॉल्ड एज ॲडिसन डिसीज. ओके. त्याला काय म्हटलं जातं? ॲडिसन डिसीज असं म्हटलं जातं. क्रोनिक ॲड्रेनल कॉर्टेक्स इन्सफिशियन्सी. इन्सफिशियन्सी म्हणजे काय? तुमचे ॲड्रेनल कॉर्टेक्स जे आहे ते प्रॉपरली वर्क करत नाही, इन्सफिशियंट आहे. ओके. त्यावेळेस त्याच्या रिलेटेड जो डिसीज आहे त्याला काय म्हटलं जातं? ॲडिसन डिसीज असं म्हटलं जातं. ओके. आता का बरं ते बघूया. सो दिस ॲडिसन डिसीज occurs due to the hypersecretion of glucocorticoids and mineral corticoids at the same time. म्हणजे आपण सेपरेट बघितले की मिनरल कॉर्टिकॉइड इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त हायपर सिक्रेट झाल्यानंतर काय होतं, त्याच्या रिलेटेड कॉन्स आणि कुशिन सिंड्रोम बघितले. पण सेम टाइम म्हणजे एकाच वेळेस दोन्ही जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट होत असतील तर त्यावेळेस कोणता डिसीज होतो त्याला काय म्हणायचं? ॲडिसन डिसीज असं म्हटलं जातं. ओके. डेफिनेशन काय? दिस इज ड्यू टू द हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड मिनरल कॉर्टिकॉइड हार्मोन्स ॲट टाइम. ओके. द मोस्ट कॉमन कॉज डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडीज. आता हा जो डिसीज आहे हा प्रोड्यूस कसा होतो? ओके. मेन कॉज काय तर तुमच्या जे काही बॉडीज आहेत, सॉरी तुमच्या सेल जे आहेत, कॉर्टिकल सेल्स म्हणजे काय? कॉर्टेक्स मधल्या ज्या सेल्स आहेत, ॲड्रेनल कॉर्टेक्स मधल्या ज्या सेल्स आहेत त्याला काय म्हणायचं? कॉर्टिकल सेल्स. नंतर मेटास्टॅटिक ट्युमर आणि इन्फेक्शन म्हणजे तुमच्या ज्या ग्लँड्स आहेत, ॲड्रेनल ग्लँड, एक तर त्याला कॅन्सर झालेला असेल, मेटास्टॅटिक ट्युमर झालेलं असेल. ओके. किंवा त्याला कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असेल. ओके. त्यावेळेस आपल्या बॉडी काय करतात? स्वतःच्या अँटीबॉडीज तयार करतात. ओके. अँटीबॉडी तयार करतात त्याला काय म्हणायचं? ऑटो अँटीबॉडीज. ओके. सो हे जे काही डेव्हलपमेंट झाले ऑटो अँटीबॉडीजचं, ओके, हे मेन कारण आहे आपल्या ॲडिसन डिसीजसाठी. ओके. सो द मोस्ट कॉमन कॉज आर द डेव्हलपमेंट ऑफ ऑटो antibodies to cortical cell, metastatic tumors, and the infection. Okay. So autoimmune disease of some other glands is associated with the Addison disease, like thyrotoxicosis and hypoparathyroidism. ओके. म्हणजे तुमच्या पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे त्याचं जर सिक्रेशन कमी झालं किंवा थायरॉइड ग्लँडमध्ये काही टॉक्झिसिटी झाली म्हणजे थायरोटॉक्झिकोसिस झालं हायपर सिक्रेशनमुळे. ओके. तो सुद्धा फॅक्टर ॲडिसन डिसीज मध्ये इलिव्हेट करतो किंवा त्यामुळे सुद्धा ॲडिसन डिसीज प्रोड्यूस होऊ शकतो. ओके. आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की जे काही ॲड्रेनल ग्लँड आहे, ॲड्रेनल ग्लँड मध्ये एखादा डॅमेज जर झाला तर त्या टिश्यू पुन्हा रिव्हर्सली किंवा पुन्हा रिगेन होतात किंवा रिप्लेस होतात त्याच टिश्यूने. पण जेव्हा ॲडिसन डिसीज होतो त्यावेळेस 90% तिथले जे काही कॉर्टिकल सेल्स आहेत किंवा तिथले जे टिश्यूज आहेत ते टोटली डॅमेज होऊन जातात. नॉर्मली थोडंफार त्याला काही डॅमेज झालेला असेल त्या सेल पुन्हा काय होतात? रिप्लेस होतात किंवा पुन्हा रिप्रोड्यूस होतात. पण जेव्हा ॲडिसन डिसीज होतो त्यावेळेस रिप्लेसमेंट होत नाही, रिप्रोड्यूस होत नाही. पूर्ण टोटल 90% सेल्स काय होतात? डाय होऊन जातात. ओके. सो adrenal glands have considerable reserves of tissue, and Addison disease is not usually severely debilitating unless more than 90% of cortical tissues is destroyed. Okay. नेक्स्ट वन ॲडिसन क्रायसिस. आता सेकंड जो डिसीज आहे त्याला काय म्हणायचं? ॲडिसन क्रायसिस किंवा ॲडिसोनियन क्रायसिस. आता त्याच्यामध्ये डिफरन्स काय? जो फर्स्ट आपण बघितला ॲडिसन डिसीज होता. ओके. तो कशामुळे होता? तर क्रोनिक ॲड्रेनल कॉर्टिकल इन्सफिशियन्सी
म्हणजे तुमची ॲड्रेनल कॉर्टेक्स खूप जास्त वेळासाठी डिसफंक्शन करत असेल, म्हणजे काय तर मिनरल कॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड खूप जास्त सिक्रेट करत असेल. त्याच्यामुळे जो डिसीज आहे त्याला काय म्हटलं आपण, ॲडिसन डिसीज असं म्हटलं. पण आता ॲडिसोनियन क्रायसिस, आता याचं मीनिंग काय? तर ॲक्यूट म्हणजे कमी वेळासाठी जेव्हा ॲड्रेनल ग्लॅन्ड सिक्रेशन करते कशाचं, तर आपल्या मिनरल कॉर्टिकॉइडचं आणि ॲड्रेनल कॉर्टिकॉइडचं. ओके, मग त्यावेळेस जो किंवा जी मेडिकल कंडिशन येते त्याला काय म्हणायचं, ॲडिसोनियन क्रायसिस असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज कॅरेक्टराइज बाय, मग आता हे ओळखणार कसं? सो दिस इज कॅरेक्टराइज बाय अनोसिया, ओमेट, डायरिया, hypotension, electrolyte imbalance, as the in severe cases, circulatory collapse. ओके, मग ज्या पर्सनला किंवा ज्या पर्सनमध्ये ॲडिसोनियन क्रायसिस झालेला आहे, ओके, त्या पेशंटमध्ये एक तर त्या पेशंटला खूप जास्त नॉसिया होईल. नॉसिया म्हणजे काय, तर उलटी येण्यासारखं, जी म्हणजे मळमळणे म्हणतात ना त्याला. ओके, म्हणजे काय, मळमळणे. ओमिटिंग म्हणजे काय, तर उलटी येणे. ओके, डायरिया म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. हायपोटेन्शन म्हणजे त्या पर्सनचं ब्लड प्रेशर सुद्धा काय होईल, कमी होईल. इलेक्ट्रोलाइट होणार आहे. ओके, अशा प्रकारचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतील. आणि अशा प्रकारचे सिम्पटम खूप जास्त सिव्हिअर झाले तर सर्क्युलेटरी कोलॅप्स होण्याचे चान्सेस आहेत. आता सर्क्युलेटरी कोलॅप्स म्हणजे काय, तर टोटल ब्लड सप्लाय जो आहे, जो प्रत्येक ऑर्गनला ब्लड सप्लाय केला जातो, तो पूर्णपणे थांबेल. किंवा हळूहळू पूर्णपणे स्टॉप होत जाईल. ओके, त्याला काय म्हणायचं, सर्क्युलेटरी कोलॅप्स असं म्हटलं. हे कधी होतं? ओके, होणार आहे तर ॲडिसन क्रायसिस मध्ये होणार आहे. So here we completed the disorders related to the adrenal cortex medulla. ओके, कॉर्टेक्स कंप्लीट केलेला आहे आपण. आणि मेडुलामध्ये सेमच आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये. फक्त ॲड्रेनल मेडुलामधून जे हार्मोन्स सिक्रेट होतात ते कोणते, तर आपला ॲड्रेनालिन आहे आणि दुसरा म्हणजे नॉन ॲड्रेनालिन आहे. ओके, आणि जेव्हा ॲड्रेनल मेडुलामध्ये जेव्हा ट्युमर फॉर्म होतो, ओके, त्याला काय म्हणायचं, तर ट्युमर ऑफ दी ॲड्रेनल मेडुला. ओके, तेवढंच एक डिसऑर्डर आहे. कशामुळे होतं, तर ट्युमर झाल्यामुळे. जास्त काही त्याच्यावरती इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये. परंतु ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरल कॉर्टिकॉइड रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत, हायपोसिक्रेशन झाल्यानंतर किंवा हायपरसिक्रेशन झाल्यानंतर हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, नाव हिअर वी complete the disorder, anatomy and physiology of adrenal gland and their disorders. Okay, now move towards the second number, I think fifth number, adrenal gland called as pancreatic islet. आता पॅन्क्रेटिक आयसलेट रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायची आहे. पॅन्क्रेटिक आयसलेट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पॅन्क्रियाजमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड्स असतात, एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, पण काय हरकत नाही, पुन्हा एकदा रिवाइज करूया. सो the cell which make up the pancreatic islets are found in the cluster irregularly distributed substance of the pancreas. Pancreas मध्ये ग्रुप ऑफ सेल्स क्लस्टर फॉर्म मध्ये इरेग्युलर डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत पुन्हा त्या स्ट्रक्चर मध्ये. त्याला काय म्हणायचं, आयसलेट्स ऑफ लँगरहन्स किंवा पॅन्क्रेटिक आयसलेट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस सेल्स विच मेक अप द पॅन्क्रेटिक आयसलेट्स आर फाउंड इन द क्लस्टर्स irregularly distributed through the substance of pancreas. इथे बघा डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला, इकडे अल्फा सेल आहे फर्स्ट, बीटा सेल आहे आणि लास्टला डेल्टा सेल आहे. ओके, एकदम मिडल सेक्शन जो ग्रीन आणि पर्पल कलर सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या पॅन्क्रेटिक आयसलेट्स आहेत. ओके, आणि त्याच्या आजूबाजूला पिवळ्या कलरच्या ज्या सेल्स आहेत ग्रुपमध्ये त्या कोणत्या आहेत, तर एक्झोक्राईन पॅन्क्रियास किंवा
ॲसिनार सेल्स आहेत. ओके. जे पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करतात. ओके. आणि मधल्या ज्या सेल्स आहेत अल्फा, बीटा, डेल्टा सेल्स ते काय करतात? तर हार्मोन सिक्रेट करतात. ओके. मग आता बघूया. सो this pancreatic islets consist of the three main types of the cells, and those are here is alpha cell, second one is the beta, and third one is the delta cell. Okay, from this alpha cell is responsible for the secretion of one hormone ग्लुकॅगॉन. म्हणजे अल्फा सेल मधून एक हार्मोन सिक्रेट होतं, त्याचं नाव काय? ग्लुकॅगॉन. आणि जी बीटा सेल आहे त्याच्यामधून एक हार्मोन सिक्रेट होतं, त्याला काय म्हणायचं? इन्सुलिन. तुम्हाला दिसते का डायग्राम? डायग्राम वरती जे नाव आहे ते दिसतात? येस मॅम. येस मॅम. ओके. मग जे अल्फा सेल आहे ते काय करते? ग्लुकागॉन हार्मोन सिक्रेट करते. बीटा सेल काय करते? तर ती इन्सुलिन नावाचं हार्मोन सिक्रेट करते. आणि डेल्टा सेल आहे ती सोमॅटोस्टॅटिन नावाचं हार्मोन सिक्रेट करते. ओके. मग तुमच्या ब्लडमध्ये नॉर्मली ग्लुकोज किती प्रेझेंट असतं किंवा ग्लुकोज लेवल किती आहे? तर 2.5 टू 5.3 पर लिटर एवढ्या अमाऊंट किंवा एवढ्या अमाऊंटमध्ये ब्लडमध्ये प्रेझेंट असतं ॲज अ नॉर्मल लेवल. ओके. अँड दिस ब्लड ग्लुकोज लेवल इज कंट्रोल मेनली बाय अपोजिट ॲक्शन ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. आणि तुमचे जे काही ब्लड ग्लुकोज लेवल आहे मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे? तर ग्लुकॅगॉन हार्मोन ग्लुकॅगॉन जो हार्मोन आहे कोण सिक्रेट करतं? अल्फा सेल. ओके. आणि इन्सुलिन हार्मोन जो बीटा सेल सिक्रेट करतं. ओके. हे दोन हार्मोन काय करतात? तुमच्या ब्लडचं ग्लुकोज करण्याचं काम करतात. ओके. मग कसं करणार आहे ते बघूया. सो ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. ग्लुकॅगॉन काय करणार आहे? जेव्हा तुमच्या ब्लडमध्ये अल्फा सेल ग्लुकागॉन रिलीज करेल किंवा सिक्रेट करेल त्यावेळेस ब्लड ग्लुकोज लेवल वाढेल. ओके. सो द ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. आणि जी वाढलेली ग्लुकोज लेवल आहे ते कमी करण्याचं आहे ते इन्सुलिन. ओके. सो द इन्सुलिन रेड्यूस ते ब्लड ग्लुकोज लेवल. ओके. म्हणजे ग्लुकॅगॉन काय करतोय? ब्लड मधलं ग्लुकोज लेवल वाढवतो आणि इन्सुलिन वाढलेली ग्लुकोज लेवल कमी करतोय. Okay, so this is about the effect of glucagon and insulin. Now let's talk about only insulin. फक्त एका हार्मोनवरती इन्सुलिन म्हणजे जो इन्सुलिन हार्मोन जो बीटा सेल मधून सिक्रेट होतोय त्याच्यावरती फोकस करायचंय. आता हे जे काही इन्सुलिन आहे त्याचा इफेक्ट काय काय होणार आहे आपल्या बॉडीवरती? जे इन्सुलिन रिलीज झालं तर काय होणार आहे? सो द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन इज टू लोअर द ब्लड ग्लुकोज लेवल. तुम्हाला तर मागाशी सांगितलं की जे वाढलेलं ग्लुकोज लेवल ते कमी करण्याचं काम कोणाचं? आपलं इन्सुलिन. सो द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन इज टू लोअर ब्लड ग्लुकोज लेवल ऑफ absorbed nutrients when they rise above the normal. म्हणजे तुमच्या ब्लड मधलं ग्लुकोज लेवल नॉर्मल पेक्षा जर जास्त असेल ते कमी करण्याचं काम कुणाचं आहे? आपल्या इन्सुलिनचं आहे. ओके. सो they will act on the muscles and the liver. ओके. इन्सुलिन जे रिलीज झाले आहे ते मसलवरती ऍक्ट होणारे आहे. मग मसलवरती कोणकोणतं फंक्शन होतं ते बघणार आहोत. नंतर ऍक्ट झाल्यानंतर काय होणार ते आपण बघूया. ओके. सो दे विल अफेक्ट ऑन द मसल्स अँड द लिव्हर. समजा when insulin act on the cell membrane, let the uptake of glucose by the muscles and connective tissue. आपल्या तुमच्या ब्लड मध्ये ग्लुकोज लेवल वाढलेले इथं वरती मी मेन्शन केले एक ॲरो आहे जो अप साईडला मूव्ह आहे त्याच्यासमोर मी लिहिले ग्लुकोज. तर तुम्ही तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल वाढले. आता ते कमी कशी करणार? मग कमी करण्यासाठी काय होणार आहे? इन्सुलिन हार्मोन आपल्या पॅनक्रियाजमधून सिक्रेट होईल. ओके. ते ब्लडमध्ये गेल्यानंतर जे काही ब्लडमध्ये ग्लुकोज आहे ते ग्लुकोज तुमच्या मसलमध्ये खूप जास्त अमाऊंटमध्ये पोहोचवलं जाईल. ओके. सो दे विल स्टिम्युलेट द अपटेक अँड यूज ऑफ ग्लुकोज. म्हणजे मसलमध्ये ग्लुकोज
घेण्याची प्रक्रिया किंवा ते यूज करण्याची प्रक्रिया खूप जास्त इन्क्रीज होते. कशासाठी? कारण तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज आहे ते कमी करायचंय. ओके, एवढंच काम आहे आपल्या इन्सुलिनचं. ओके, मग इन्सुलिन लेवल किंवा ब्लड ग्लुकोज लेवल इन्सुलिन कसं कमी करतो? तर तो मसलवरती ऍक्ट झाल्यानंतर काय करणार आहे? तर अपटेक अँड the use of glucose increases by the muscle. मसलमध्ये त्याचं डिपोजिशन आणि तो इन्क्रीज होतो आणि कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा. आणखी कसं ग्लुकोज लेवल कमी होणार आहे? आता लिव्हर मध्ये काय फिट आपण मसलमध्ये तर बघितलं, मग मी तुम्हाला सांगितलं की आपला जो इन्सुलिन 2 प्रकारे ऍक्ट होतो. पहिला आहे मसल आणि सेकंड आहे तो लिव्हर. ओके, मसलवरती ऍक्ट झाल्यानंतर काय होणार आहे? इन्क्रीज झालेली जी ब्लड ग्लुकोज लेवल ते कमी करण्यासाठी काय करेल? मसलमध्ये जास्तीत जास्त ग्लुकोज ट्रान्सफर करण्याचं काम करेल. कोण? इन्सुलिन. ज्याच्यामुळे अल्टिमेटली काय होत जाईल? ब्लड मधले ग्लुकोज लेवल कमी होत जाईल. ओके, आता लिव्हर मध्ये कसं ऍक्ट होणार आहे? लेट्स सी. आता लिव्हर मध्ये काय होईल? आपण आय थिंक डायजेस्टिव्ह सिस्टम ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस मेटाबॉलिझम प्रोसेस बघितली होती कार्बोहायड्रेटची. ओके, त्यावेळेस आपण डिस्कस केलेलं आहे, तरी सुद्धा आपण बघूया. सो इन द लिव्हर दे इन्क्रीजेस द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन. म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये जो ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये केलं जातं आणि कन्व्हर्जन कोण करतं? तर इन्सुलिन करतं. आणि जे ग्लायकोजन आहे ते तुमच्या लिव्हर मध्ये स्टोअर केलं जातं ऍज अ एनर्जी स्टोअर, एनर्जी सोर्स म्हणून, ग्लुकोज म्हणून नाही. मग ग्लुकोजचं कन्व्हर्जन कंटिन्युअस ग्लायकोजन मध्ये होत जाईल तर तुमच्या ब्लड मधलं ग्लुकोज लेवल काय होईल? कमी होत जाईल. ओके, सो द इन्सुलिन increases the conversion of glucose to the glycogen and this process is called as glycogenesis and especially it occurs in the liver and the skeletal muscle. Okay, next one, also accelerating the uptake of amino acid by the cells and synthesis of the protein. म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये जे काही अमायनो ऍसिड्स असतील ते सेलमध्ये घेतले जातील आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार केले जाईल. हा सुद्धा इफेक्ट इन्सुलिनचा आहे. म्हणजे इन्सुलिन ऑल्सो इन्व्हॉल्व इन द प्रोटीन सिंथेसिस बिकॉज दे टेक द अमायनो ऍसिड into the cell and produce the protein or synthesize the protein. नेक्स्ट आहे लिपोजेनेसिस. इन्सुलिनमुळे काय होतं? लिपोजेनेसिस होतं. म्हटल्यावर त्याचं मिनिंग काय होतं? तर प्रमोटिंग द सिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड, म्हणजे फॅटी ऍसिडचं प्रोडक्शन किंवा फॅटी ऍसिड तयार करण्याचं काम इन्सुलिन करतं. आणि जे काही फॅटी ऍसिड तयार झालेलं आहे ते स्टोअर केलं जातं तुमच्या ऍडिपोज टिश्यू मध्ये. ओके, ऍडिपोज टिश्यू म्हणजे काय? तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं जे कुशिंग सिंड्रोम होतं त्यास तुम्हाला सांगितलं होतं की ऍडिपोसिटी, पेनफुल ऍडिपोसिटी म्हणजे काय? ऍडिपो म्हणजे काय? ऍडिपोज टिश्यू ज्याच्यामध्ये फॅट स्टोअर केलं जातं. ओके, मग इन्सुलिन जो आहे तो काय करतो की जे काही फॅटी ऍसिड आहे त्याचं प्रोडक्शन वाढवतो किंवा प्रोडक्शन स्टार्ट करतो आणि त्याच्यामध्ये जे काही फॅटी ऍसिड तयार झालेलं आहे ते ऍडिपोज टिश्यू मध्ये स्टोअर केलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणते? लिपोजेनेसिस. आणि हे कोण करतं? सगळं इन्सुलिन. ओके, so insulin promote the synthesis of fatty acids and the storage of fats into the adipose tissue called as a lipogenesis. Okay, next one, also involved in prevent the breakdown of protein, fat and gluconeogenesis. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनचं ब्रेकडाऊन जे होतं ते होऊ देत नाही इन्सुलिन. ओके, फॅटचं सुद्धा काय करतो? तो ब्रेकडाऊन होऊ देत नाही, कारण ते फॅटी ऍसिड तयार करतो म्हणजे फॅट तयार करतोय, तो प्रोटीन सुद्धा तयार करतोय, त्याचं ब्रेकडाऊन होऊ देत नाही. ओके, अँड ऑल्सो प्रिव्हेंट द ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय? ग्लुकोज फॉर्मेशन. ग्लुकोज फॉर्मेशन झालं तर काय होईल? तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल वाढेल आणि आपला इन्सुलिन ग्लुकोज लेवल कमी करण्याचं काम करतो. म्हटल्यावर ग्लुकोनिओजेनेसिस जी प्रोसेस आहे ती होऊ देत नाही. ओके, सो दिस इज द इफेक्ट ऑफ द इन्सुलिन. So let's see the secretion of insulin and from where the secretion is controlled. म्हणजे जे काही सिक्रेशन होते इन्सुलिनचं आपल्या पॅन्क्रियाज मधून किंवा पॅन्क्रियाटिक आयसोलेट मधून ते कंट्रोल कोण करतं ते बघूया.
Okay, now let's see. Secretion of insulin is stimulated by increase the blood glucose level and amino acid level, as well as the gastrointestinal hormones like gastrin, secretin and cholecystokinin. ओके, जर तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल वाढलेले असेल किंवा तुमच्या ब्लडमध्ये अमायनो ऍसिड वाढलेले असतील. ओके, प्लस तिसरा फॅक्टर असा आहे की तुमचे जे काही GI रिजन आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल जो रिजन आहे त्याच्यामध्ये जे हार्मोन्स आहेत 3, गॅस्ट्रिन, सिक्रेटिन अँड कोलेसिस्टोकायनिन म्हणजे काय CCK, हे जे हार्मोन्स आहेत ब्लडमध्ये जे जास्त अमाऊंटमध्ये इन्क्रीज झाले त्यावेळेस आपल्या पॅन्क्रेटिक आयसलेट मधून काय होतं, इन्सुलिन सिक्रेट होतं. ओके, सो मी काय म्हणते लक्षात ठेवा, सिक्रेशन ऑफ इन्सुलिन म्हणजे सिक्रेशन जे इन्सुलिनचं आहे इज स्टिम्युलेटेड बाय, स्टिम्युलेटेड म्हणजे काय, कधी स्टिम्युलेट केलं जातं की कोणापासून केलं जातं, तर बाय increase the blood glucose level and amino acid level and the gastrointestinal hormones like gastrin, secretin and cholecystokinin. ओके, पण आता इन्सुलिन कधी सिक्रेट होतं माहिती झालं, पण थांबणार कधी की कंटिन्युअस तुमचं ग्लुकोज लेवल कमी होत झालं तर तुम्हाला काय होऊ शकतो, हाय म्हणजे विकनेस येऊ शकतो किंवा तुमची एनर्जी खूप जास्त लो होऊ शकते, म्हणजे ते थांबायला पण पाहिजे ना. सो मग इनिबिशन कधी होणार आहे किंवा स्टॉप कधी होईल सिक्रेशनचं इन्सुलिनचं. सो लेट्स सी द इनिबिशन ऑफ इन्सुलिन सिक्रेशन कधी होणार आहे, तर जेव्हा secretion is decreased by the sympathetic stimulation of glucagon. ओके, जेव्हा सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होईल, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन प्लस अजून काय होणार आहे याच्यामध्ये ऍड काय होईल, तर ग्लुकॅगॉन, ग्लुकॅगॉन ओके, अल्फा सेल मधून जे सिक्रेट होते ग्लुकॅगॉन. ओके, प्लस ऍड्रेनल मेडुला मधून ऍड्रेनलिन सिक्रेट होईल. ओके, देन सोमॅटोस्टॅटिन म्हणजे काय, तुमचं जे काही डेल्टा सेल्स आहेत त्याच्यामधून जो हार्मोन सिक्रेट होतो कोणता आहे, सोमॅटोस्टॅटिन. ओके, हे जे हार्मोन्स आहेत किंवा हे जे काही सिक्रेशन आहे किंवा सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन झालं किंवा अल्फा सेल मधून ग्लुकागॉन सिक्रेशन झालं किंवा ॲड्रेनल ग्लँड मधून ॲड्रेनलिन सिक्रेट झालं किंवा डेल्टा सेल मधून सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट झालं आणि ते ब्लड मध्ये जर गेलं तर इन्सुलिन जे सिक्रेशन झालेलं आहे आधी ते काय होईल, कमी होईल. ओके, सो द सिक्रेशन इज डिप्रेस्ड or the secretion is decreased by sympathetic stimulation, glucagon, adrenaline, cortisol and somatostatin by the cells of the pancreatic islets. Okay, normally this insulin the insulin is the polypeptide which is consist of near about 50 amino acids. Okay, एका इन्सुलिन मध्ये किती अमायनो ऍसिड्स असतात, तर टोटल 50 अमायनो ऍसिड सिक्वेन्स आर प्रेझेंट इन द इन्सुलिन स्ट्रक्चर. ओके, सो द इन्सुलिन इज द पॉलीपेप्टाइड, पॉली म्हणजे काय, खूप सारे पेप्टाइड्स ची चेन आहे. किती पेप्टाइड्स आहे त्याच्यामध्ये, 50 अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स आहे. ओके, and the amount are expressed in international unit IU. म्हणजे तुम्ही जर डायबिटीसचं पेशंट जर बघितलं असेल, ओके, डायबिटीस पेशंटला जो इन्सुलिनचा डोस दिला जातो त्याचं युनिट कोणतं आहे, तर इंटरनॅशनल युनिट. ओके, सो द अमाऊंट ऑफ इन्सुलिन इज एक्सप्रेस्ड इन अ इंटरनॅशनल युनिट और IU. ओके, IU म्हणजे काय, इंटरनॅशनल युनिट. ओके, सो हिअर वी कम्प्लिटेड द हार्मोन इन्सुलिन. नॉर्मली पॅन्क्रेटिक आयसलेट म्हणून किती हार्मोन सिक्रेट होतात, 3. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं आपण इन्सुलिन बघितलं. आता सेकंड बघूया ग्लुकॅगॉन. ओके, पटकन संपलं, आता 2च फक्त राहिलेले आहेत. ग्लुकॅगॉन, सो दिस ग्लुकॅगॉन, आताच मी मगाशी सांगितलं की
या स्लाइड मध्ये की जेव्हा इन्सुलिनची ऍक्शन थांबवायची असेल त्यावेळेस ग्लुकेगॉन रिलीज होतो. ओके, म्हटल्यावर सो दिस ग्लुकेगॉन इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. म्हणजे इन्सुलिन काय करतोय, डिक्रीज करतोय ब्लड ग्लुकोज लेवल आणि ग्लुकेगॉन इन्क्रीज करतोय ब्लड ग्लुकोज लेवल. ओके, त्यावेळेस इन्सुलिन जसा ऍक्ट करतो तर त्याच्या अपोजिट मध्ये ग्लुकेगॉन काय करेल, ऍक्ट होईल. म्हणजे इन्सुलिन काय करत होता, सॉरी, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करत होता. ओके, परंतु आता हा जो आपला ग्लुकॅगॉन आहे तो काय करेल, तर ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये करेल. म्हणजे इन्सुलिन जसा ऍक्ट होतोय त्याच्या अपोजिट मध्ये काय करेल, ग्लुकागॉन ऍक्ट होईल. ओके, नेक्स्ट आहे ग्लुकोनिओजेनेसिस. आपला इन्सुलिन काय करतोय, थांबवतो त्या प्रोसेसला. ओके, पण ग्लुकागॉन काय करेल, ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसला स्टार्ट करेल. ओके, नेक्स्ट the secretion of glucagon is stimulated by the low blood glucose level and exercise, as well as decrease in the somatostatin and insulin level. Okay, so this is about the glucagon. Next, last one is the somatostatin. This somatostatin is secreted from the delta cells of the pancreatic islets, also produced by the hypothalamus. हा सोमॅटोस्टॅटिन जो आहे तो फक्त डेल्टा सेल मधून सिक्रेट होत नाही, तर तो आपला जो हायपोथॅलॅमस आहे हायपोथॅलॅमस मधून सिक्रेट होतो. त्याला काय म्हटलं जातं, तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग इनिबिटरी हार्मोन. ओके, हे नाव कुणाचे, आपल्या सोमॅटोस्टॅटिनचे. ओके, आणि म्हणूनच सोमॅटोस्टॅटिन हा फक्त आणि फक्त पॅन्क्रियाज मधून किंवा पॅन्क्रियाटिक आयसोलेट मधल्या डेल्टा सेल मधून सिक्रेट होत नाही, तर फक्त हायपोथॅलॅमस मधून सुद्धा काय होतं, ते सिक्रेट होतं. कशासाठी, टू इनिबिट द सिक्रेशन ऑफ बोथ इन्सुलिन अँड ग्लुकेगॉन. म्हणजे आधी जे दोन हार्मोन्स बघितलेत, इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन, दोघांनाही थांबवायचं असेल तर सोमॅटोस्टॅटिन काय होतो, रिलीज होतो. Okay, so here we completed the pancreatic islets or the 5th number endocrine gland, pancreas. Okay, आता ह्याच्या रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. सो हिअर वी स्टॉप. रिमेनिंग पार्ट वी डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू. Thank you for attending a lecture as well as keeping a patience in a whole lecture. Thank you. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. स्क्रीन व्यवस्थित दिसत होती, आवाज येत होता प्रॉपरली. Yes, ma'am. ओके ओके, ठीक आहे, आपण एंड करूया इथेच. थँक्यू.